बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे शेकापचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला। आता त्यांच्या पराभवाचे आपापल्या परीने विश्लेषण केले जात आहे। पण सोशल मीडियात जयंत पाटलांच्या पराभवामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची राजकीय खेळी असल्याचा दावा केला जात आहे। यामुळे राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात होते, त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव निश्चित होता। या निवडणुकीसाठी भाजपने 9 तर महाविकास आघाडीने 3 उमेदवार दिले होते। त्यानंतर काल झालेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार जिंकले, तर मवियाचे जयंत पाटील वगळता 2 उमेदवार विजयी झाले। आता जयंत पाटलांचा पराभव नेमका कशामुळे झाला याविषयी चर्चा झडत आहेत। विशेषतः सोशल मीडियात याविषयी उद्धव ठाकरे यांनीच दोस्तीत कुस्ती केल्याचा दावा करत त्यांच्यामुळेच जयंत पाटलांचा पराभव झाल्याचा दावा केला जात आहे। यासंबंधीच्या वृत्तानुसार महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडून येतील एवढीच मते होती, पण ठाकरेंच्या शिवसेनेने ऐनवेळी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली। यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीत चुरस वाढली। जयंत पाटलांची कोकण पट्ट्यातील रायगड आणि मावळ लोकसभा मतदारसंघात जयंत पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षाची मोठी ताकद आहे। लोकसभा निवडणुकीत त्यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांना फारशी मदत केली नाही। त्यांनी आपली ताकद कथितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या मागे उभी केली। त्यामुळे रायगडमध्ये गीते तर मावळमध्ये संजोग वाघेरे यांचा पराभव झाला। हा पराभव उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला होता, त्यामुळे त्यांनी ऐनवेळी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देऊन जयंत पाटील यांच्या पराभवाची दारे उघडी केली, असा दावा एका नेटकऱ्याने केला आहे। विधान परिषद निवडणुकीत शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार शेकापचे जयंत पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला। यानंतर प्रथमच प्रसारमाध्यमांसमोर येत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला। शरद पवार गटाचेही एक मतदान फुटले असंही त्यांनी म्हटलं आहे। तसेच आमदारकी हरलो म्हणून काम करणे सोडणारा मी माणूस नाही असंही ते म्हणाले। यावेळी विधान परिषदेच्या निकालावर जयंत पाटील यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे। या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाला आहे। आम्ही पराभवाचे आत्मचिंतन करत आहोत। हरलो म्हणून फरक पडत नाही, आम्ही पुन्हा लढू। पण राज्याच्या राजकारणात असे कधीच होत नव्हते। पूर्वी थोड्याफार प्रमाणात लोक इकडे तिकडे जायचे। मी जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा अशी परिस्थिती नव्हती। मात्र आताची परिस्थिती पाहता जनतेनेही आता विचार करण्याची गरज आहे, असंही जयंत पाटील म्हणाले। पुढे जयंत पाटील म्हणाले की मी शरद पवार गटाच्या 12 मतांवर निवडणुकीत उभा होतो। त्यामध्ये शरद पवार गटाचे 1 मत फुटले, आमचीही मते फुटली। मला 4 मते मिळाली असती तर दुसऱ्या पसंतीत मी 25 ते 30 जास्त मते घेऊन जिंकलो असतो। हे असंच गणित होतं। काँग्रेसने जर दुसऱ्या पसंतीची मते समान वाटली असती तर निकाल योग्य लागला असता। मात्र हे गणित बदललं आहे। मलाही याचा पूर्ण अभ्यास नाही, मलाही अभ्यास करावा लागेल। मतदान केंद्रातून मी बाहेर पडलो, बरेच कार्यकर्ते माझ्याकडे निकालासाठी आले होते। याबाबत मी नंतर बोलेन, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं। काँग्रेसच्या मदतीने आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला, 7 मते फुटली, यात फार काही मोठं आश्चर्य नाही। गद्दारांनी गद्दारांना निवडून आणलं। चंद्रकांत हंडोरे यांचा याच 7 जणांमुळे पराभव झाला, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे। दरम्यान संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की काँग्रेसचे 7 आमदार हे 2 वर्षापासून काँग्रेससोबत नव्हतेच। थोडे जर गणित जमले असते तर शेकापच्या जयंत पाटलांचा विजय झाला असता। शरद पवार यांच्या पक्षाचे सर्व 12 मतदान हे जयंत पाटील यांना पडले। त्यांच्यासाठी आम्ही मविया म्हणून प्रयत्न केला। संजय राऊत म्हणाले की विधान परिषद निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होती। आमदारांचा भाव शेअर बाजारासारखा चढत होता। 20 कोटी ते 25 कोटींपर्यंत आमदारांचा काल भाव होता। अनेकांना 2-2 एकर जमिनी दिल्या, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे। संजय राऊत म्हणाले की अफगाणिस्तानामधून कांदा आयात करायची काही गरज नाही। शेतकऱ्यांकडे पडून असलेल्या कांद्याला भाव नसताना आता बाहेरून कांदा मागवण्याची काही गरज नाही। शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव द्या, अशी मागणी राऊत यांनी केली आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाची गद्दारी करणाऱ्या आमदारांवर काँग्रेसने कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत। या फुटीर आमदारांनी MLC निवडणुकीत भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान केलं होतं। त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सर्वांची नावे दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे पाठवली आहेत। पटोले यांनी या फुटीर आमदारांसाठी बदमाश हा शब्द वापरला आहे, हे विशेष। 12 जुलैच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आमदारांचा मोठा घोडेबाजार झाला। महाविकास आघाडीची मते फुटल्यामुळे सत्ताधारी महायुतीचे सर्वच्या सर्व 9 उमेदवार निवडून आले। याउलट महाविकास आघाडीचे केवळ 2 उमेदवार निवडून आले व एकाचा पराभव झाला। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मतांची बेगमी नसतानाही मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी का दिली याचे राजकारण नंतर बाहेर येईलच। पण ज्या काँग्रेसचे आमदार फुटले त्यांच्यावर तात्काळ कारवाई काय होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे।
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी या प्रकरणी बोलताना गेल्यावेळी सुटलेल्या बदमाशांना यावेळी सापळा रचून पकडण्यात आल्याचं स्पष्ट केलं. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मतदान करून काँग्रेसची गद्दारी करणाऱ्या आमदारांची नावे पाटोले यांनी दिल्लीला पाठवली आहेत. तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेतही दिले आहेत. विधान परिषदेच्या गेल्या निवडणुकीतही काही बदमाशांनी बदमाशी केली होती, तेव्हा त्यांना पकडण्यात आलं नव्हतं. पण यंदा त्यांना पकडण्यासाठी आम्ही सापळा रचला होता, त्यात ते सापडलेच, असं नाना पाटोले यांनी सांगितलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या 8 आमदारांनी महायुतीला क्रॉस वोटिंग केलं. काँग्रेसचे दलित, आदिवासी, मुस्लिम आणि ओबीसींना मूर्ख बनवलं आणि त्यांचा वापर केला. तरीही हे लोक संविधान वाचवणार आहेत असं तुम्हाला वाटतं, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी करत मवियावर टीकास्त्र डागलं आहे. दरम्यान विधान परिषद निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. भाजपचे 5, राष्ट्रवादीचे 2 तर शिवसेनेचे 2 उमेदवार असे महायुतीचे 9 उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसची 8 मते फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधान परिषद निवडणुकीत पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स पाहायला मिळालं होतं. काँग्रेस सोडून सगळ्याच पक्षांनी आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवलं होतं. दगाफटका होऊ नये म्हणून सगळ्याच पक्षांनी काळजी घेतली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवले नसल्याने आमदार फुटल्याची टीका त्यांनी केली आहे. भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही राज्यघटनेवर वार केले आणि वेळोवेळी उपेक्षित आणि वंचित जातीचे आणि समाजाचे शोषण केले. त्यांनी बाबासाहेबांच्या आदर्शांना आणि राज्यघटनेतील मूल्यांना भ्रष्ट केलं, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तर भाजप आणि काँग्रेस या दोघांनाही राज्यघटनेवर खरोखर प्रेम असेल तर मी नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींना मनुस्मृतीच्या प्रती जाळण्याची मागणी करतो, असंही त्यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नर यांच्या प्रशासकीय अधिकारांमध्ये वाढ केली आहे. दिल्लीच्या लेफ्टनंट गव्हर्नरप्रमाणेच आता जम्मू काश्मीरमधील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये नायब राज्यपालांची परवानगी आवश्यक असणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये यावर्षी सप्टेंबरपर्यंत विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत नायब राज्यपालांच्या अधिकारात वाढ करण्याचा केंद्राचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात कोणीही सरकार बनवले तरी महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार एलजीकडे असतील. एलजीच्या आदेशाशिवाय नवीन सरकार कोणत्याही अधिकाऱ्याची बदली पोस्टिंग करू शकणार नाही. गृह मंत्रालयाने जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा 2019च्या कलम 55 अंतर्गत सुधारित नियम अधिसूचित केले आहेत, ज्यामध्ये एलजीला अधिक शक्ती देण्यासाठी नवीन विभाग समाविष्ट करण्यात आले आहेत. केंद्राच्या या निर्णयावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका जवळ आल्याचं हे आणखी एक संकेत आहे. म्हणूनच जम्मू आणि काश्मीरला पूर्ण अविभाजित राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्याची दृढ वचनबद्धता ही या निवडणुकांची पूर्वअट आहे. शक्तिहीन रबर स्टॅम्पच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा जम्मू काश्मीरचे लोक अधिक पात्र आहेत, ज्याला आपला शिपाई नेमण्यासाठी एलजीकडे भीक मागावी लागते. भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देण्यात आलं आहे. ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजकारण पुन्हा तापण्याची चिन्हे आहेत. यापूर्वीच मतदान प्रक्रियेवर ठाकरे गटाने मोठा आक्षेप घेतला होता. दरम्यान इथे नारायण राणेंचा विजय झाला होता. त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे विनायक राऊत रिंगणात होते. मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देत ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल केली आहे. राणेंनी मते विकत घेऊन मतदारांना धमकावून विजय मिळवला असा आरोप करत विनायक राऊत यांनी याचिका दाखल केली आहे. नारायण राणेंनी मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावून मिळवलेला विजय रद्द करा, तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या, अशी याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. महागाई, बेरोजगारी, घोटाळे, टेंडरबाजीमुळे महायुती सरकारच्या काळात राज्याची अधोगती झाली. फसव्या घोषणांसाठी राज्याला कर्जबाजारी केलंय. केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी योजना राबवून सरकारी तिजोरी साफ केली जाते. राज्यातील आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक हे सरकार सोडवत नाही. त्यामुळे महायुती सरकारची महाजातीयवादी सरकार अशी ओळख निर्माण झाली आहे. अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत सरकारवर सडकून टीका केली. वडेट्टीवार म्हणाले की मराठा आरक्षण मुद्द्यावरून सरकारनं भूमिका स्पष्ट न केल्यानं राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीला सरकारनं विश्वासात घेतलं नाही, जनतेला विश्वासात घेतलं नाही. अधिवेशन सुरू असताना सभागृहात कोणतीही भूमिका मांडली नाही. परंतु सरकारकडे बहुमत असल्यानं मराठा समाजाचे प्रश्न या सरकारनं सोडवले पाहिजेत. मराठा ओबीसी समाजात सरकारनं तेढ निर्माण करू नये. या दोन्ही समाजाचे सरकारने समाधान करावे अशी भूमिका त्यांनी मांडली.
त्याचबरोबर सरकारनं जातनिहाय जनगणना का केली नाही असा सवाल करत आरक्षणाची 50% मर्यादा वाढवावी अशी मागणी त्यांनी केली आहे.